नमस्कार मित्रांनो. आपण श्री स्वामी समर्थ गोट फार्मवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आहे ना म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबाबतची माहिती आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर आहे ना सरांच्या इथे आहे ना आपल्याला चाऱ्यामध्ये दसरथ घास, गावठी मेथी घास, तसंच सुबाबळ म्हणजे सुबाबळीमध्ये वंडर ग्रास सुबाबळ म्हणून जो प्रकार आहे तर त्याचे प्लॉट दिसत आहे आपल्याला आणि तो प्लॉट आहे ना अगदी कमी पाण्यामध्ये ते म्हणजे चाऱ्याचं नियोजन उत्कृष्ट आहे. तर आपण आता तिची माहिती सरांकडनं घेतो. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमच्या फार्मवरती चाऱ्याचं व्यवस्थापन खूप छान दिसतं आहे आणि त्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक भागामध्ये सीझन वाईज पाणी कमी होत जातं. तर तुमच्याकडे हा सुबाबळीचा कुठला प्रकार आहे आणि त्याची जरा आम्हाला माहिती द्या जेणेकरून नवीन शेळीपालकांना आहे ना चारा व्यवस्थापनाचं गणित बसवता येईल. खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण शेळीपालन किंवा कुठला पण पशुधन आपल्याला सांभाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा असतो चारा. बरोबर. त्याच्यामध्ये हिरव्या चाराचं व्यवस्थापन आणि सुक्या चाराचं व्यवस्थापन हे जर व्यवस्थित झालं तर तुमचे प्राणी चांगले राहणार आहेत. आता आमचा भाग जर तुम्ही बघितला तर एकदम कमीत कमी पाण्यामध्ये आज सध्या पाऊस काळ सुरू होऊन महिना झाला आहे, पण म्हणावा असा पाऊस नाही. परंतु तुम्ही सध्या पाण्याची कंडिशन पाहताय आमच्या इथं, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. हो. तर एकदम कमीत कमी पाण्यामध्ये मग आपण कमी पाण्यामध्ये काय लागवड करता येईल चाऱ्याची? कारण आपण पाणी नाही आहे म्हणून हे करायचं नाही, आपण हे निमित्त दिलेलं नाही. कारण काय होतं, बऱ्याच शेळीपालकांना मला हे करायचं आहे पण पाणी नाही म्हणून शेळीपालन करत नाहीत बरोबर. तर पाणी हा म्हणजे प्रश्न नाही आहे, त्याच्यावर आपला मार्ग कसा काढता येईल. तर आपण हे जे पाठीमागं केलेलं आहे तर ही वंडर घास सुबाबळ आहे. आता बरेच जण म्हणत असतात तर सुबाबळ लागवड केल्यानंतर त्याच्या शेंगा पडतील आणि त्याच्यापासून इतर म्हणजे जे शेजारी पाजारी असतील त्यांना तकलीफ होईल. 4 वर्षापासूनचा हा प्लॉट आहे, एकही शेंगा अजून पडलेली नाही आहे, म्हणजे शेंगा आलीच नाही याला. त्यामुळे कुठेही याचं तुम्हाला एक्स्ट्रा झाड उगलेलं दिसणार नाही. प्युअर वंडरगासचं सुबाबळ आहे, याचं बियाणं देखील आपण विक्री करतोय. आणि आपल्याकडे जे चाऱ्याचं व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये वंडर घास, सुबाबळ, दसरथ घास आणि मेथी घास. आता मेथी घासाला आपल्याला पाणी राहत नाही उन्हाळ्याचे शेवटचे 2 ते 3 महिने. बरोबर. मग त्यावेळेस आपण त्याला पर्याय काय केला आहे, आपण मक्यापासून मुरघास तयार करून ठेवतोय. म्हणजे मक्यापासून मुरघास तयार करून ठेवायचा आणि त्याचा हिरवा चारा म्हणून वापर करायचा आहे. त्याला जोडीला आहे सुबाबळ, त्याला जोडीला आहे दसरथ घास. आणि सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुरीचं भूस बाहेरून भरून ठेवतो, कारण घरी तेवढं उपलब्ध होणार नाही. आणि ज्यावेळेस वेळेस सीजन असतं पहा तुरीचं मित्रांनो, त्याच वेळेस तुम्ही ते करून ठेवलं पाहिजे. आज जर तुरीचं भूस घ्यायचं असलं तर भरपूर प्रमाणात रेट आहे, डबल टिबल रेट आहे. आणि अशा पद्धतीने आपलं चाऱ्याचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये ही सुबाबळ जे आपण महाराष्ट्रभराची डिलिव्हरी देखील करतो बियाण्याची. ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे बियाणं देखील उपलब्ध आहे. आणि तुम्ही स्वतः हे पण आपले फॉलोअर्स आहेत आणि सर व्हिडिओ काढतात, हे देखील पडद्यामागचे कलाकार आहेत आमचे, यांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट बघितलाय, 15-20 दिवस झालेत पाऊस येऊन, प्लॉट कट झाला आहे सध्या. तुम्ही थोडेसे याच्यावरती असं बोला आता. जर म्हणलं तर 1 महिन्याच्या काळामध्ये एवढा प्लॉट डेव्हलप होणं म्हणजे हे अशक्य आहे तुम्हाला सांगतो. आणि हे फक्त वंडरगास सुबाबळ हीच होऊ शकते. कारण आपण बघितलं ते बाकीचे चारे ना यायला वेळ लागतो, तसं ही वंडरगास सुबाबळ खूप फास्ट वाढवतो. बाकीचे चारे करून आता चारे 2-2 पानावरती आपला चारा खायला आलेला आहे. म्हणजे शेळी पालकांनी जर अशी मॅनेजमेंट केली तर तुम्ही नक्कीच चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावू शकताय असं मला वाटतंय. बघा मित्रांनो, सरांनी या ठिकाणी खूप छान माहिती दिलेली आहे. विषय असा मित्रांनो, बघा नवीन शेळीपालकांना आहे ना चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आणि त्यामध्ये चाऱ्याची कुठली निवड करावी, चाऱ्याची निवड केल्यानंतर पाण्याचा प्रश्न पडतो. तर अगदी कमी पाण्यामध्ये हा सुबाबळीचा चारा 12ही महिने उपलब्ध असतो. बघा आता सरांचा प्लॉट या ठिकाणी 4 वर्षापासून एकाच जागेवरती आणि सीझन वाईज त्याच्या कटिंग आपल्याला भेटत असतात. म्हणजे तुमचं चाऱ्याचं गणित आहे ना 12ही महिने एक उत्तमरित्या चालू असतं. फक्त बघा नवीन शेळीपालकांचा प्रश्न असतो का आमच्या ॲनिमलची तब्येत सुधारत नाही, त्यांचं वजन वाढ होत नाही, त्यांच्या अंगावरती चमक येत नाही, ज्या विलेल्या शेळ्या असतात त्यांना दूध वाढ मिळत नाही, तर कुठले टॉनिक देऊ किंवा कुठला अतिरिक्त खुराक देऊ जेणे या सर्व गोष्टीमध्ये बदल होईल. तर सर आता यावरती तुम्ही ना म्हणजे तुमचं चारा व्यवस्थापन मला खूप स्ट्रॉंग दिसतं आहे आणि तुमचं खुराकाचं नियोजन पण मर्यादित आहे. म्हणजे तुम्ही खूप जास्त पद्धतीच्या पेंडी म्हणा किंवा खुराक किंवा दाना मिश्रण असं काही वापरत नाही. लिमिटेड खुराक आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या चाऱ्यामध्ये मेथी घासाचा वापर, दसरथ घासाचा वापर आणि सुबाबळीच्या चाऱ्याचा वापर आहे. तर तुम्ही शेळीपालकांना जरा याबाबत माहिती द्या.
सर तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे, कारण हा प्रश्न आणि हे बऱ्याच शेळी पालकांच्या मनामध्ये असतं. हो नवीन शेळी पालकांना तर असं आहे, आपण गावरांमधून जर इतर जातीमध्ये जातोय आणि प्राणी थोडे कॉस्टली खरेदी करावं लागते. आपल्या डोक्यात फक्त एकच असतं, याला कुठलं टॉनिक देऊन याचं वजन वाढू. तर मित्रांनो, मी 7 वर्षापासून शेळी पालन करतोय आणि सर तुम्ही आल्यानंतर आपल्या शेडवर देखील पाहिलं असेल टॉनिकचं प्रमाण काय आहे, किती आहे. हो हो तुम्ही रात्री आले, रात्री मुक्काम करून सकाळी पण तुम्ही एखाद्या पिल्लाला किंवा शेळीला मला टॉनिक देताना जर पाहिलं असेल तर सांगा. नाही 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 हां, बघितलं. तर माझ्याकडं खुराकाचं सांगतो तुम्हाला मित्रांनो मी. खुराक मी मोठ्या शेळ्यांना जास्त स्ट्रॉंग खुराक वापरत नाही. बरेच शेळी पालक असतात पहा, भरपूर खुराकावरती खर्च करतात, टॉनिकवरती खर्च करतात. माझ्या शेळ्यांना खुराकामध्ये जर म्हटलं तर फक्त मका आहे भिजून, आणि ते काही जास्त प्रमाणात नाही, थोड्याच प्रमाणामध्ये आहे. अच्छा. फक्त जे पिल्लं आहेत आपले छोटे पिल्लं, कारण आपलं फार्मचं पूर्ण उत्पन्न आहे पिल्लावरती. हो तर हो पिल्लांना आपण हे बघा, सोयाबीन, हरभरा, त्यानंतर मका, गहू याचं भरडा करून आणतो आणि पिल्लांना चारतो. पिल्लांना काय जास्त प्रमाणात खुराक लागत नसतो, तो चारा देखील परवडतो. आणि प्राणी चांगलं राहण्याचं कारण काय आहे? तुम्ही म्हणता तुम्ही खुराक पण कमी देताय, प्राणी पण चांगले, टॉनिक पण देत नाहीये. तर हो मित्रांनो, हो प्राणी चांगलं राहण्याचं कारण आहे हा पाठीमागचा प्लॉट. बरोबर. चाऱ्याचं व्यवस्थापन जर तुमचं चांगलं असेल तर हो तुमचे प्राणी चांगले राहणार आहेत. मी भरपूर शेडवरती बघितलंय, नेपियर गावतावरती शेळ्या आहेत, भरपूर प्रमाणात टॉनिक देत आहेत, मिनरल मिक्सचर देत आहेत, खुराक देत आहेत, तरी देखील शेळ्यांच्या तब्येती चांगल्या होत नाहीत. आणि आपल्या शेळ्यांच्या तब्येती चांगल्या काय आहेत? कारण प्रत्येक फार्मर ज्यावेळेस आपल्या शेडवरती व्हिजिटसाठी येतो पहा सर, हो त्यावेळेस त्याचा म्हणजे पहिला प्रश्न असतो की तुमच्या शेळ्याच्या तब्येती खूप चांगल्या आहेत आणि खूप चमकदार शेळ्या आहेत. हो याचं कारण आहे आपलं चारा मॅनेजमेंट. कारण आपण गेले 7 वर्षे त्याच्यावरती अभ्यास करून, आपल्याकडे सुरुवातीला नेपियर गावतं होते, त्या नेपियर गावतानी काय होतंय, ते करत करत आपण कमी करत गेलो आणि झाडपाल्याकडे जास्त प्रमाणात वळलेलो आहे. याचा फायदा काय झाला आहे? झिरो पाणी, झिरो मेंटेनन्स. या शेताला खुरपणी नाही, नांगरणी नाही, खत नाही, काहीच नाही. झिरो मेंटेनन्स हा चारा झाला आहे आणि आपल्या शेळ्याच्या तब्येती देखील चांगल्या झाल्या आहेत. मित्रांनो, ज्यांना पण शेळी पालन करायचं आहे त्यांनी 10-20 गुंठे, 25 गुंठे याची लागवड करा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 5 जरी शेळ्या सांभाळल्या तर तुमच्या 1 एकरचं उत्पन्न तुम्हाला गावरान शेळ्या काढून देतात. त्यामुळे हा चारा खूप पौष्टिक आहे शेळ्यांसाठी. टॉनिक, मिनरल मिक्सचर काही देण्याची गरज नाही तुम्हाला. बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप छान माहिती दिलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे मित्रांनो. आणखीन एक मुद्दा सांगतोय सर तुम्हाला मी. बरं मला काही व्हिडिओत सांगायला माझ्या काय बापात जात नाही. मी सांगा तुम्हाला, हे टॉनिक द्या, मल्टीस्टार द्या, कुठं अमकं द्या, 1000 रुपये लिटर, 2000 रुपये लिटर, मला काय सांगून मोकळं व्हायचंय. बरोबर. तुम्ही शेतकरीच नव्हे, तुम्ही जाणार, तुमच्या खिशातला पैसा जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तुम्ही तर सांगत का नाहीत, तर ते देण्याची गरज नाही आहे तुम्हाला. गरज कुठल्या प्राण्यांना आहे? तुमचा एखादा विकनेस प्राणी, आजारी प्राणी, त्याला तेवढ्या पुरतं 4-8 दिवस द्या. असं प्रत्येक प्राण्यांना तुम्हाला मिनरल मिक्सचर किंवा टॉनिक हे काही देण्याची गरज नाही. आपण यूट्यूबला भरपूर व्हिडिओ पाहत असतो. एवढे टॉनिकचे फॉर्म्युले करतायत काही शेळी पालकांना, लोकांना सांगतायत. लोकांना सांगणं सोपं आहे, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकतोय, परंतु ॲक्च्युली मी करतोय का? आता मी करत नाही मित्रांनो. त्यामुळं तुम्ही तुमच्या तुम्हाला जर माझं पटलं तर घ्या, नाही पटलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्राण्यांना देऊ शकता. बघा मित्रांनो, सरांनी या ठिकाणी खूप छान माहिती दिलेली आहे. बघा, तुमचं चारा व्यवस्थापन स्ट्रॉंग असेल आणि म्हणजे चारा व्यवस्थापन स्ट्रॉंग असेल तर त्या चाऱ्याच्या माध्यमातून आहे ना मित्रांनो, जे काही मिनरल असतील, विटॅमिन्स असतील, ते चाऱ्याच्या म्हणजे याच्यातनंच ॲनिमलची गरज पूर्ण होते. तुम्हाला एक्स्ट्रा देण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुमचा ॲनिमल आजारी झाला, वीक झाला, त्याला त्या ट्रेसमधनं बाहेर काढण्यासाठी आपण मग विटॅमिन, मिनरलचे सिरप तेवढ्या म्हणजे 1, 2 ते 3 दिवस देतो त्या ट्रीटमेंटमधनं, म्हणजे त्या आजारामधनं बाहेर पडण्यासाठी. बाकी तुमचं चारा व्यवस्थापन स्ट्रॉंग असेल तर त्या सर्व गरजा त्या चाऱ्यातनं पूर्ण होतात. मित्रांनो, आपण बघू शकता की श्री स्वामी समर्थ गोट फार्मवरती चाऱ्याचं व्यवस्थापन खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यामध्ये सरांनी आता वंडर ग्रास सोबाबळ लागवड केलेली आहे. तसेच गावठी मेथी घासाची लागवड आहे, दशरथ घासाची लागवड आहे. ज्या कोणी नवीन शेळी पालकांना दशरथ घास आणि वंडर सोबाबळीचं बियाणं पाहिजे असेल, त्यांनी 100% टेलोरे सरांना कॉल करावा. त्यांना घरपोच बियाणं मिळेल पोस्टाच्या माध्यमातून. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर त्यांच्या फार्मवरती चारा व्यवस्थापन खूप स्ट्रॉंगली असल्यामुळे, चांगलं असल्यामुळे त्यांचे ॲनिमल पण खूप हेल्दी आहे. ठीक आहे. तरी पण मित्रांनो, तुम्ही आपला सानप गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शेळीपालनाशी संबंधित आहे ना असे आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.